नमस्कार. पीस ॲडमायरर्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. थोडे दिवस आधी मी एक व्हिडिओ केलेला की अगरबत्ती की धूप. त्याच्यामध्ये मी अगरबत्ती आणि धूप याविषयी माहिती मांडली होती. त्या व्हिडिओनंतर मला काही जणांचे कमेंट्स आले, काही जणांचे प्रश्न पण आले की असं म्हणतात की अगरबत्ती वापरायची नाही. का बरं? कारण त्याच्यामध्ये बांबूची काठी असते. जी काडी यूज केली जाते ती बांबूची असते आणि त्यामुळे अगरबत्ती वापरायची नाही. काही जणांचा तर असाही समज आहे की बांबू तिरडीसाठी वापरतात आणि कदाचित तोच बांबू अगरबत्ती फॅक्टरीला जातो. अशा काही समजुतीमुळे अगरबत्ती वापरत नाही. तर खरंच अगरबत्ती वापरावी की नाही वापरावी, आणि आम्ही जर वापरत असू तर ते आता कंटिन्यू करायचं का बंद करायचं, तर हा व्हिडिओ खास ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. जे कोणी हा व्हिडिओ बघताय त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर उत्तर हवं असेल की अगरबत्ती वापरायची की नाही वापरायची, बंद करायचं का चालू ठेवायचं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. बरं, अगरबत्ती बांबूपासून वापरतात. बांबू एक वनस्पती आहे, एक झाड आहे. आपण थोडं त्याच्या पलीकडे जाऊया. आपण जाऊया बायोडायव्हर्सिटीकडे. थोडं सायंटिफिक रिझन आपण चेक करूया. ह्या जगामध्ये एस्टिमेटेड स्पीशीज म्हणजे एस्टिमेटेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम अंदाज काढलेला आहे त्या 8 मिलियनहून अधिक आहेत. 8 मिलियन ह्याच्याहून अधिक स्पीशीज असण्याचा संभव आहे. आपल्या सायंटिस्ट लोकांनी आत्तापर्यंत 2.3 मिलियन स्पीशीज शोधून काढले. 2.3 मिलियन स्पीशीज आत्तापर्यंत आपल्याला सापडलेत. त्या सगळ्यांचं सायंटिफिक नॉमेनक्लेचर झालेलं आहे. जीनस आणि स्पीशीज अशी नावं मिळाले. जसं आपण ह्युमन बिंग होमो सॅपायन्स आहोत, आपलं सायंटिफिक नाव होमो सॅपायन्स आहे, तसंच 2.3 मिलियन स्पीशीजना सायंटिस्ट लोकांनी नावं दिलेली आहेत, त्यांचं नामकरण झालेलं आहे. बरं, आता ह्या 2.3 मिलियन स्पीशीजचं काय? हे जे 2.3 मिलियन स्पीशीज आहेत ना, ते 5 किंगडममध्ये डिवाईड केलेले आहेत. पहिले 2 किंगडम आहेत मोनेरा आणि प्रोटिस्टा. ह्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे आपल्याला दिसतही नाही. त्यांच्यासाठी 2 स्पेशल किंगडम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नेक्स्ट येतो फंगाय. फंगस जे कुठेही उगवतं, थोडंफार काळं, पांढरं, पिवळं, हिरवं, हे फंगस जे आपण बघतो. परत मशरूम, हे पण एक फंगस आहे. बरं, सगळेच मशरूम सारखे दिसणारे खाण्यासाठी योग्य नसतात, त्यातले काही पॉयझनस पण असतात. तर असे मशरूमचे जे प्रकार आहेत त्याच्यासाठी पण एक सेपरेट किंगडम आहे. नंतर येतो प्लांटे किंगडम आणि नंतर येतो ॲनिमेलिया किंगडम. ह्या ॲनिमेलिया किंगडममध्ये आपण येतो ह्युमन बिंग्स होमो सॅपायन्स. बरं, आपल्याला बांबूकडे बघायचे. येऊया प्लांटे किंगडमकडे. तर ह्या प्लांटे किंगडममध्ये 3 लाखाहून अधिक स्पीशीज आहेत. 3 लाखाहून अधिक. ह्या प्लांटे किंगडममध्ये पण इतक्या व्हरायटीज आहेत ना. छोटे हर्ब्स, श्रब्स, ट्रीज, क्रीपर्स, क्लाइंबर्स, ग्रासेस, अगदी जे छोटं छोटं भिंतीवर शेवाळं उगवतं ना, ते पण प्लांटे किंगडममध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये येते एक ग्रास फॅमिली. त्याच्यामध्ये येते ग्रास फॅमिली आणि त्या ग्रास फॅमिलीमध्ये येतो आपला बांबू. तर ह्या 3 लाख स्पीशीजमध्ये जगभरात ह्या ग्रास फॅमिलीमध्ये 1600 प्रकार फक्त बांबूचे आहेत. 1600 प्रकार फक्त बांबूचे आहेत आणि त्यातले 125 ते 150 प्रकार आपल्या भारतात आहेत. इंडियामध्ये 125 ते 150 प्रकारचे बांबू आढळले जातात. आता इतके बांबू आहेत, सगळे बांबू सेम असतात का? नाही. बांबू म्हटलं की आपल्या समोर बांबूचं कन्स्ट्रक्शन, बांबूचे ब्रिजेस अशी येतात. ह्यासाठी फक्त एक प्रकारचा बांबू वापरला जातो. हे जे 1600 प्रकार आहेत ना, त्यातला फक्त एक प्रकारचा बांबू ह्याच्यासाठी वापरला जातो. जिथे स्ट्रेंथ हवी असते, जो स्ट्रॉंग हवा असतो, मजबूती हवी असते, तिथे हा स्ट्रॉंग बांबू वापरला जातो. नदीवर ब्रिज बांधले जातात. कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना एक बांबूची फ्रेम उभी केली जाते ज्याच्यावर माणसं अगदी चढतात उतरतात. इतका स्ट्रॉंग तो बांबू असतो. तिरडीसाठी पण हाच बांबू लागतो, कारण तिथेही स्ट्रॉंग बांबूची गरज असते. हाच बांबू मंडप बांधण्यासाठी पण वापरला जातो. गणपतीचे मंडप, लग्नाचे मंडप, शुभकार्याचे मंडप बांधायला पण आपल्याला स्ट्रॉंग बांबूचीच गरज लागते. तर जिथे स्ट्रेंथ हवं असतं तिथे हा बांबू वापरला जातो. आणि एक बांबू येतो तो अगदी फ्लेक्झिबल असतो, छान असतो, फ्लेक्झिबल असतो, स्ट्रेंथ पण असते.
तसा बांबू फर्निचर बनवायला वापरतात. आपण बांबूचे छान छान फर्निचर्सही बघितले असतात. चेअर बनवतात, सोफा बनवतात, झुला बनवतात, छोटे स्टूल बनवतात, हॅट्स बनवतात. तर असे छान छान आयटम्स पण बांबूपासून बनवतात. बरं, बांबू हा एक उत्तम फ्यूल पण आहे. विशिष्ट बांबूपासून एक विशिष्ट बांबू चारकोल बनवला जातो, जो फ्यूल म्हणून उपयोगात आणला जातो. त्याच्यापासून बांबू पॅलेट्स पण बनवले जातात. आपण जर रेग्युलर न्यूज बघत असाल तर मागच्या वर्षीची एक न्यूज सगळ्यांनीच बघितली असेल की आसाममध्ये फर्स्ट बांबू इथेनॉल प्लांट कन्स्ट्रक्ट केला गेला आहे. आणि झिरो वेस्ट प्लांट म्हणजे तो इथेनॉल प्रोडक्शनच्या वेळेला जे काही बाय प्रोडक्ट्स येतात त्याचा आपण उत्तमरित्या उपयोग केला जातो असा तो प्लांट आहे. म्हणजे बांबूपासून इथेनॉल हे फ्यूल बनवलं जातं, इंधन बनवलं जातं. फ्यूल म्हणजे काय, जे कंबशन प्रोसेसमधनं एनर्जी देतं, जस्ट लाईक पेट्रोल, केरोसिन, डिझेल त्याच्यासारखं. तर बांबूपासून अशा प्रकारचे फ्यूल पण बनवले जातात. बरं, आपण येऊया आता अगरबत्तीकडे. आपल्याला अगरबत्तीमध्ये बांबू वापरला आहे, ती जाळायची की नाही, वापरायची की नाही हे ठरवायचं. 1600 प्रकार जगभरात, 125 ते 150 प्रकार भारतात. ह्या सगळ्यामधले फक्त 3 ते 4 प्रकार अगरबत्तीसाठी योग्य आहेत. बरं, ते 3 ते 4 प्रकार कोणते? तर ते आहेत बांबूसा तुळदा, मुळी बांबू, बांबूसा बॅल्कोआ आणि बांबूसा वल्गॅरिस. फक्त हे प्रकारच अगरबत्तीसाठी वापरले जाऊ शकतात. दुसरा कुठलाही बांबू अगरबत्तीसाठी वापरला जाऊ शकत नाही. का? हा बांबू अगदी नाजूक असतो, ग्रोथ छोटी असते, त्याच्यामध्ये नॉट्स नसतात, कटिंग अगदी इझी असतं, थिन फायबर्स, त्याच्या छान फाईन छोट्या काड्या केल्या जाऊ शकतात. असाच बांबू फक्त अगरबत्तीमध्ये वापरला जाऊ शकतो आणि हा बांबू फक्त अगरबत्ती फॅक्टरीला सप्लाय करण्यासाठीच उगवला जातो. आता विचार करा, जो स्ट्रॉंग बांबू असतो तो आपण जाळू शकत नाही. तो जाळण्यासाठी किंवा फ्यूल बनवण्यासाठी पण तो बांबू नाही वापरू शकत आपण. का? कारण तो बांबू जाळल्यानंतर त्याच्यामध्ये सिलिका असल्यामुळे फार असा धूर क्रिएट होतो, त्याच्यातनं हार्मफुल धूर असा त्याच्यातनं क्रिएट होतो, त्याच्यातनं एक हार्मफुल केमिकल्स निर्माण होतात, एअर पोल्युशन होऊ शकतं. त्याच्यामुळे तो बांबू जाळत नाही. आणि त्या प्रकारचा बांबू आपण अगरबत्तीला तर यूज करूच शकत नाही, त्याचं कटिंगच तसं सॉफ्ट होऊ शकत नाही. आणि जो हा सॉफ्ट बांबू आहे तो इतर कुठल्याही प्रकारामध्ये यूज केला जाऊ शकत नाही. बरं, आपल्या शास्त्रामध्ये ना काही अशा रूढी परंपरा घालून दिलेल्या आहेत. तुळशीला सकाळी पाणी घालावं, विशेष करून स्त्रियांनी तुळशीला पाणी घालावं, त्याची पूजा करावी, त्याला प्रदक्षिणा घालाव्या. सायंटिफिक कारण, तुळशीजवळ स्त्रियांनी थोडा जास्त वेळ स्पेंड करावा. बसून रांगोळी घालावी, एस्पेशली मुली जे बसून रांगोळी घालतात, जी पद्धत आहे त्याला पण सायंटिफिक रिझन आहे. संध्याकाळचं झाडाजवळ जायचं नाही, विशेष करून पिंपळाच्या झाडाखाली. भूतं असतात, पिंपळाच्या झाडाखाली अजिबात जायचं नाही, पण ह्यालाही सायंटिफिक रिझन आहे. अशा बऱ्याच गोष्टींना सायंटिफिक रिझन आहे. म्हणून जो स्ट्रॉंग बांबू जो आहे, जो स्मशानात नेतात, त्याला जाळायची पद्धत नाही आहे, कारण त्याचे वातावरणावर दुष्परिणाम होतात. आणि तो बांबू तर कटिंगसाठी वगैरे तर अजिबात उपयोगात आणला जाऊ शकत नाही. मी जी माहिती मिळवली माझ्या काही सिनियर्सकडनं, माझ्या काही गुरुजनांकडनं, काही कॉलेजच्या प्रोफेसरांना पण मी भेटले, काही यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांच्याकडनं थोडी माहिती मिळवायचा प्रयत्न केला. ही फक्त गुगलवरची माहिती नाही आहे, फक्त गुगलवर क्वेश्चन टाईप करून मिळवलेली माहिती नाही आहे. तर ॲक्च्युली मी काही HODsना वगैरे पण भेटले इथे, त्यांच्याकडनं काही प्रश्नांची उत्तरं मिळवली आणि मग हा व्हिडिओ मी बनवला. उद्देश कोणाची भावना दुखवायचं नाही आहे. तुम्हाला जर अगरबत्ती लावणं पटत नसेल, इतके वर्ष जर तुम्ही वापरली नसेल आणि नाही आम्हाला पटत, ठीक आहे, वापरू नका. आणि जर तुम्ही वर्षानुवर्ष अगरबत्ती वापरत असाल तर वापरण्यालाही काही हरकत नाही आहे. कसं आहे माहिती आहे, पूर्वी धूप वापरत होते, पण जीवनशैली बदलली, अनेक नवीन गोष्टी आपण जर खरंच बघितल्या, मोबाईल लॅपटॉप पण नव्हते पहिले, पण आज आपण किती सराईतपणे वापरतो, त्याचे दुष्परिणाम असूनही. लाईफस्टाईल जशी जशी बदलत गेली तशा अनेक गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत गेल्या. गॅस पण नव्हते पहिले, चूल होती, पण आपण गॅसचंही खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. तसंच अगरबत्तीचा समावेश पण आपल्या लाईफमध्ये झाला
आणि त्यालाही आपण खूप चांगल्यारीत्या वेलकम केलं. खूप कन्व्हिनियंट आहे. पूजेच्या वेळेला अगरबत्ती लावणं, ओवाळणं, पूजा करणं हे कन्व्हिनियंट आहे आजच्या लाईफस्टाईलसाठी. त्यासाठी अगरबत्तीचा उपयोग आज अनेक घरांमध्ये होतो आहे. म्हणून मी सांगितलं की कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही आहेत. तुम्ही जे फॉलो करता, यूज करत नसाल ठीक आहे, करू नका. आणि जे यूज करतात ते कुठल्याही गोष्टीला घाबरून यूज करणं बंद करू नका. तर मला वाटतं उत्तर तुमचं तुम्ही शोधायचं आहे. उत्तर जे आहे अगरबत्ती वापरायची की नाही हे तुम्ही स्वतःला द्यायचं आहे. माझ्यापर्यंत जी माहिती होती ती मी या व्हिडिओमार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ही जी बांबूविषयी जी माहिती असेल ना, ती जर तुम्हाला आवडली असेल, पटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे काय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे ना, पीस ॲडमायरर्स, ते सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ ज्यांनी कोणी आत्ता शेवटपर्यंत पाहिला आहे, मी सुरुवातीला विनंती केली आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्या सगळ्यांचे खूप खूप